सुनबाई, तुझं तोंड तर खूपच बोलायला लागलं आहे. बोलताना तू समोरच्या माणसाचा जरा पण आदर ठेवत नाहीस. तुझ्या नंदेविषयी बोलताना जरा विचार करून बोलत जा. तुला तिच्याबद्दल असं बोलताना जरा पण लाज वाटत नाही का? पूजा म्हणाली, कसली लाज आई? पूजा तिच्या नवऱ्याला सुहासला तिचा हात काम करून करून खूप दुखत असल्याचे सांगत होती. ती म्हणाली, बघा ना सुहास, दिवसभर काम करून करून माझे हात दुखायला लागले आहेत. हातावर काळे डाग पडले आहेत. तिच्या हातावरचे डाग बघून सुहास म्हणाला, असले कुठले काम करत होतीस की तुझ्या हातावर एवढे डाग पडले आहेत? खरंच खूप मोठा डाग पडला आहे. नवऱ्याची सांत्वना मिळताच पूजाला मनातून आनंद झाला. ती आनंदात म्हणाली, आज घराची मी रगडून रगडून सफाई केली आहे, त्यामुळेच आज माझे हात जरा जास्तच दुखायला लागले आहेत. एवढंच कारण आहे, दुसरं काही नाही. नेमके पूजाचे हेच बोलणे तिच्या सासूच्या कानावर पडले. सुनेचे बोलणे ऐकून त्या लगेच मुलाच्या खोलीत आल्या आणि आल्या आल्या म्हणाल्या, अगं सुनबाई, त्यात कुठले मोठे काम केले आहेस तू? घरातले काम तर केले आहेस, कुठले बाहेरचे केलेले नाहीस. मग त्यात बोलून दाखवायची काय गरज आहे? सासूच्या तोंडातून स्वतःसाठी असले वाक्य ऐकून पूजेच्या डोळ्यात पाणी आले. तिने नवऱ्याकडे बघितले, पण सुहासने तिला डोळ्यांनी गप्प बसायचा इशारा केला. सुहास आईच्या पुढे काय बोलणार? त्याला माहीत होतं की जर त्याने बायकोची बाजू घेतली तर त्याच्या आईला वाईट वाटेल. मग आईचे हजार नखरे सुरू होणार आणि ती तिचीच कहाणी घेऊन दिवसभर बोलत बसणार. त्याला माहीत होतं की आई काय बोलणार. त्याची आई बोलेल, सुहास, आम्ही पण खूप कामं केली आहेत. घरात असं एवढं कुठलं काम असतं? सगळं आयतं बाहेरून विकत तर आणता. तुम्हाला कुठे जात्यावर बसून दळायचं आहे? आमच्या जमान्यात आम्ही घरातली सगळी कामं करून जात्यावर दळण दळत होतो. एवढ्या एवढ्या कामासाठी हात दुखायला लागला असं रडत बसायला लागलो असतो तर संसार कसा केला असता? हा विषय पुढे जास्त वाढू नये म्हणून पूजा उठून किचनमध्ये गेली आणि सुहास कामावर निघून गेला. तिच्या डोळ्यातून पाणी थांबतच नव्हतं, कारण खरंच तिने सगळं घर अगदी चकाचक केलं होतं. घर स्वच्छ करायला सगळा दिवस लागला होता आणि सगळा दिवस काम करून पण सासरी कोणाच्याच तोंडातून दोन प्रेमाचे शब्द पण निघत नव्हते. जर हेच काम तिने आईच्या घरी केले असते तर तिला किती प्रेम मिळाले असते आणि तिची प्रशंसा पण ऐकायला मिळाली असती. पण हे तर सासर आहे आणि सासरी कधीच सुनेची प्रशंसा केली जात नाही. असो, पूजाला तिच्या सासूच्या बोलण्याने खूप वाईट वाटलं होतं, पण कमीत कमी या गोष्टीचा आनंद होता की तिचा नवरा तिच्यासोबत आहे. तो तरी कमीत कमी तिने केलेल्या कामाची कदर करतो. पूजाने सकाळची कामे आवरून दुपारचे जेवण बनवून सासूला जेवायला घालून स्वतः जेवण केले आणि जेवण करून जशी खोलीत आराम करायला निघाली तेवढ्यात अचानक दारावरची बेल वाजली. तिला खूप राग आला. पूजाने मनात नसताना पण दार उघडले तर समोर हसत तिची नणंद राधा उभी दिसली. तिला बघून पूजाचे मन विचलित झाले, कारण एकतर ती अगोदरच काम करून थकली होती. ती मनात विचार करायला लागली की आता नणंद आली आहे म्हणल्यावर सासूच्या वेगवेगळ्या फरमाशी सुरू होणार आणि तसंही दुपारचे जेवण केल्यानंतर माणसाला 1 तास तरी आराम करायला मिळायलाच हवा आहे ना. पण पूजासाठी आता हा हराम झाला होता. आता मला माझ्या नंदेच्या फरमाशी ऐकून त्यांच्या आवडीचे पदार्थ जेवणात बनवायला लागणार होते, कारण या वेळेला आले आहे म्हटल्यावर ती घरातून जेवण करून आलेली नसणार. आणि ही काही आजची गोष्ट नाही. ती आठवड्यातून 1-2 दिवसाआड तरी माहेरी न सांगता येत असते. 15-20 मिनिटांच्या अंतरावर तिच्या नंदेचं घर आहे. त्यामुळे कधी पण मनात आले की काही विचार न करता माहेरी येत असते आणि आल्यावर मग मायालेकी दिवसभर माझ्याचबद्दल बोलत असतात, माझ्या एवढ्या तक्रार करत असतात, माझ्याबद्दल एवढं वाईट बोलत असतात की जेवढ्या गावातल्या दुसऱ्या कोणाच्याच केल्या नसतील. असं म्हणा ना की अख्ख्या शहरात कुणाच्या झाल्या नसतील. नाही सासूच्या तक्रारी कमी होतात आणि नाही नंदेच्या फरमाईशी. 2 तास 3 तास जोपर्यंत नणंद घरात असते त्या दोघींमध्ये चर्चेचा विषय फक्त मीच असते. अजून पूजा दारातच उभी होती. तेवढ्यात राधा म्हणाली, वहिनी, आता बाजूला होशील का? दारातच अशी आडी उभी राहणार आहेस? असं म्हणत पूजाला एका बाजूला करून राधा जाऊन आईच्या खोलीत बसली. आई पण मुलीला बघून अशी खुश झाली जणू मुलगी वर्षातून पहिल्यांदा माहेरी आली आहे. तिची आई म्हणाली, अगं राधा, आलीस तू? ये इथे माझ्याजवळ येऊन आरामात बस.
तू घरी आल्यावर जरा माझ्या मनाला आनंद होतो, नाहीतर दिवसभर घरात पडून पडून मी वैतागून जाते. कुणाला माझ्याशी काहीच देणं घेणं नसतं. आईचं बोलणं ऐकून राधा म्हणाली, काय करू आई, तुझ्यासाठीच घरातली सगळी कामं सोडून पळत पळत तुला भेटायला येत असते. नाहीतर एवढा वेळ कुणाकडे आहे घरी यायला. घरात एवढी कामं असतात की श्वास घ्यायला पण वेळ मिळत नाही. सासरी सगळा दिवस घरातली कामं केली तरी घरात कुणालाच मी केलेल्या कामाची कदर नसते, असं म्हणत राधाचा चेहरा उतरला. तेवढ्यात पूजा राधासाठी पाणी घेऊन आली. त्यांचं बोलणं ऐकून पूजा म्हणाली, मग त्यात काय ताई मोठी गोष्ट आहे. आपल्या घरातले तर काम करत आहात, मग ते कुणाला थोडीच सांगतात. आपल्या घरातली कामं आपण नाही करणार मग कोण करणार. आणि ती बोलून दाखवायची गोष्ट थोडीच आहे की घरातले हे काम मी केलं, ते काम मी केलं. सुनेच्या तोंडातून स्वतःच्या मुलीसाठी असले बोलणे ऐकून पूजाची सासू तिच्यावर भडकली आणि रागात पूजाला म्हणाली, अगं सुनबाई, तुझी जीभ तर खूपच चुरू बोलायला लागली आहे. तू कुणाशी बोलत आहे तुला समजते का? तुला जरा तरी अक्कल आहे का? तुझ्या नंदेला असं बोलताना तुला जरा पण लाज वाटली नाही का? एक तर बिचारी घरातली कामं करून करून थकून जाते, तिची हालत खराब होते आणि तू तिच्या जखमेवर अजूनच मीठ चोळत आहेस. जर प्रेमाने 2 शब्द बोलू शकत नाहीस तर मनाला लागतील असे शब्द पण तू तुझ्याजवळच ठेव. राधा पण रागात पूजाकडे एकटक बघत होती. दोघी मायलेकींचा राग बघून पूजा म्हणाली, आई, मी काय चुकीचे बोलले? जे तुम्ही काल माझ्यासाठी बोलला होता ते तुम्ही लगेच विसरलात का? काल कसे तुम्ही त्यांच्यासमोर मला म्हणाला होतात की हे घर तुझे आहे, मग घरातली कामं पण तुलाच करायला लागतील. त्यात बोलून दाखवायची काय गरज आहे? जे काल तुम्ही मला बोलला होता तेच मी आज ताईंना बोलले आहे, मग त्यात तुम्हाला राग यायची काय गरज आहे? जर माझं बोलणं चुकीचं आहे तर मग याचा अर्थ काल तुम्ही जे मला बोलला होता ते पण चुकीचं होतं. मी जर चुकीचे आहे तर मग तुम्ही पण चुकीच्याच आहात. तुम्हाला राधाताईंचे दुःख दिसते, त्या किती काम करतात ते दिसते, पण मी केलेले काम तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघत असता, पण ते तुम्हाला दिसत नाही. जरी कायद्याने बघितले तरी ताईंच्या आणि माझ्या कामात जमीन आसमानाचा फरक आहे. ते ऐकून राधा म्हणाली, वहिनी, तुला नक्की काय म्हणायचं आहे? तू कसली फालतू बकवास करत आहेस? माझ्या घरातली कामं करायला तू येतेस का? पूजा म्हणाली, ताई, राग येऊन देऊ नका, पण मी खरंच बोलत आहे. एक तुमचा नवरा आहे जे सकाळी सकाळी कामावर लवकर निघून जातात. बाळ अजून तुम्हाला झालं नाही. एक सासू आहे जी दिवसभर घरात पडून असते आणि माझ्या ऐकण्यात आले आहे की त्यासुद्धा दिवसातून एकदा जेवण करतात. आणि माझ्या घरी माझी सासू, सासरे आणि माझा नवरा आहेत जे घरात खातात पण आणि सोबत घेऊन पण जातात. मी आहे, भाऊजी पण आहेत. आणि वरून तुम्ही अजून आठवड्यातून 2-3 वेळा माहेर येतच असतात. दुपारचे जेवण पण करता आणि जाताना रात्रीचे जेवण पण बांधून घेऊन जाता. तरी पण तुम्हाला काम करायला लागते. घरातल्या कामाला कामवाली लावलेली आहे. जेवण तुम्ही आठवड्यातून 2-3 वेळा इथूनच घेऊन जाता. तरी पण तुम्हाला खूप काम करायला लागते. तुम्ही केलेले काम ऐकून आईना खूप त्रास होतो आणि जेव्हा माझी वेळ येते तेव्हा आई स्पष्ट शब्दात बोलतात की घर तुझं आहे, मग घरातली कामं पण तुलाच करायला लागतील. मग यात बोलून दाखवायची काय गरज आहे? तर मग ही गोष्ट तुमच्यावर पण लागू होते ताई. घर तुमचं आहे, मग त्या घरातली कामं पण तुम्हीच कराल. पूजाच्या सासूच्या लक्षात आलं होतं की सुनेने त्यांच्या बोलण्याचे उलट उत्तर दिले आहे. पूजा पण तेच बोलली होती जे काल मी तिला बोलले होते. आता स्वतःच्या बोलण्याला कसं काय चुकीचं ठरवू शकत होत्या. त्यामुळे सुनेचं बोलणं मन मारून शांतपणे ऐकत बसल्या होत्या. सासूची झालेली अवस्था बघून पूजा मनातल्या मनात हसायला लागली आणि म्हणाली, आता इथून पुढे तुम्ही जे माझ्यासाठी बोलाल तेच मी पण बोलत राहणार. एक तर तुम्ही टोचून बोलणे सोडून द्याल किंवा मी केलेल्या कामाची कदर करायला शिकाल. पण त्याची वेळच आली नाही. त्या दिवसापासून पूजाच्या सासूने कधीही तिच्यासमोर तिच्या कामात चुका काढल्या नाहीत किंवा तिच्या मनाला लागेल असं टोचून बोलल्या नाहीत. कारण त्यांना हे चांगलंच माहीत झालं होतं की जर त्या सुनेला काही बोलल्या तर त्यांची मुलगी आल्यावर सून तिच्यापुढे तिचं तोंड नक्कीच उघडणार. तिचं तोंड एकदा त्यांच्याच मुलीसमोर उघडलं आहे
मग दुसऱ्यांदा बोलायला ती मागे पुढे बघणार नाही. मुलीसाठी का होईना, पण पूजाची सासू त्यानंतर सुनेला काहीच बोलत नाही. आज सुनेने सासूची बोलतीच बंद केली होती. पूजाने हुशारीने उचललेल्या एका पावलामुळे आज तिचं आयुष्य सुखाचं झालं होतं. तुम्हाला काय वाटतं की पूजाने जे काही केलं ते योग्य होतं की अयोग्य? कमेंट करून नक्की सांगा.